नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जवाहरलाल विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी जे 4 विषय आहेत त्यातला एक विषय आहे पर्यावरण अभ्यास. त्यामध्ये सब्जेक्ट आहे अ, नैसर्गिक जग, ज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन हा एक छोटासा धडा आहे. त्यामध्ये आपण जमिनीवरचं ट्रान्सपोर्ट हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जलवाहतूक आणि हवाई वाहतूक म्हणजे पाण्यातलं ट्रान्सपोर्ट आणि म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट आणि एअर ट्रान्सपोर्ट हे दोन बघणार आहोत. तर या दोघांचा अर्थ काय आणि या दोघांचे फायदे काय, तोटे काय हे आपण बघूयातच. सर्वप्रथम आपण बघणार आहोत वॉटर ट्रान्सपोर्ट. वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? म्हणजे जी वाहतूक पाण्यामध्ये केली जाते किंवा पाण्याच्या खाली किंवा पाण्याच्या वरती, म्हणजे ज्या ट्रान्सपोर्टसाठी मुख्यतः पाण्याची गरज असते त्याला वॉटर ट्रान्सपोर्ट असे म्हणतात. अशी कोणती कोणती उदाहरणे आहेत किंवा साधने आहेत जी पाण्यावरती चालतात किंवा पाण्याच्या खाली चालतात? आपण सगळ्यांनी बघितलेले आहेतच. आपण बहुतांश जणांनी समुद्र बघितलेला असेलही, कदाचित नसेलही. बट आपल्या गावामध्ये एखादी नदी किंवा एखादा तलाव किंवा एखादा कालवा तर असतोच. त्यामध्ये आपण बघत असतोच की त्यामध्ये त्यामध्ये छोट्या छोट्या होड्या, नाव आणि फेरीज अशा चालतच असतात. फेरीजचं मुख्य कारण काय असतं की प्रवाशाला नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती वाहून न्यायचं. म्हणजे जर एखाद्या गावामध्ये नदी आहे आणि त्याला नदीच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याकडे जायचं तर ते फेरी वापरतात. तर वॉटर ट्रान्सपोर्टचा अर्थच हा आहे की ज्याचा मुख्य मार्ग पाणी आहे. बरोबर. तर आता वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात, म्हणजे तीन प्रकार पडतात. एक इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट, एक सी किंवा ओशियन वॉटर ट्रान्सपोर्ट. म्हणजे काय? इनलँड म्हणजे काय? इनलँड म्हणजे जो पाण्याचा स्रोत आहे त्याच्या दोन्ही बाजूनी जमीन असते. असं समजू शकता की दोन आयलंड आहेत किंवा बेट आहेत किंवा नदी आहे, तिच्या दोन्ही कडायला जमीन आहे. तर त्या छोट्याशा एरियामधून जो ट्रान्सपोर्ट करतो त्याला आपण इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतो. यामध्ये नद्या, कालवे आणि तलाव याच्यामधून होणारी जलवाहतूक ही शक्यतो छोट्या मार्गाची असते, म्हणजे छोट्या अंतराची असते. दुसरी असते सी अँड ओशन ट्रान्सपोर्ट. याचा अर्थ ही खूप मोठं समुद्रामध्ये चालतं. समुद्रामध्ये चालणार म्हणजे काय? याचा जो अंतर आहे, याचं डिस्टन्स आहे ते खूप जास्त असणार आहे. तर छोट्या छोट्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये आपण बोट वापरू शकतो, फेरी वापरू शकतो किंवा छोटे छोटे जहाजे, स्मॉल शिप्स वापरू शकतो. परंतु समुद्रामध्ये जी ट्रान्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये कार्गो शिप आहेत, पॅसेंजर शिप आहेत. अशा यॉच तुम्ही मूवीज वगैरे मध्ये बघितलेले असतील किंवा ऑइल टँकर्स असतात. मोठे मोठे जे तेलवाहू जहाजे असतात, ज्याचे आपण पेपरमध्ये वगैरे किंवा न्यूजमध्ये फोटोज बघतच असतो. तिसरा आहे पाण्याखालच्या ट्रान्सपोर्ट. पाण्याखालचं ट्रान्सपोर्ट म्हणजे सबमरीन. सबमरीन काय असतं? सबमरीन हे पाण्याखाली चालतं आणि विशेषतः जमिनीच्या खालच्या हालचाली मुख्यतः कंट्रोल करण्यासाठी याचा उपयोग होतो. पाणबुडीचा उपयोग मुख्यतः नौसैनिक, म्हणजे आपले जे भारताचे जे नौसैनिक आहेत किंवा कुठल्याही देशाची मिलिटरी आहे, जी समुद्राचं खालचं निरीक्षण करते, दुसऱ्या देशाचं एखादं शत्रू जहाज आपल्या आपल्या हद्दीमध्ये येऊ नये याचं कंट्रोल करण्याचं काम हे नौसैनिक करत असतात. बरोबर. तर पाणबुडी हे जमिनीच्या खालून चालणारं जहाज आहे. सॉरी, पाण्याच्या लेवलच्या खालून चालणारं जहाज आहे. आता वॉटर ट्रान्सपोर्टचे फायदे काय काय? याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माल वाहून नेता येतो. आता तुम्ही जर बघत असाल तर हा जो एक बॉक्स दिसतो आहे, हा एक बॉक्स आपण जर रोडवरून कधी जात असेल तर आपल्या समोर एक ट्रक एक बॉक्स घेऊन जाताना दिसत असतो. त्यामध्ये खूप मोठे सामान असतात. कदाचित एखादी छोटीशी गाडी त्यामध्ये वाहून नेतात. जर एक ट्रक एक बॉक्स वाहून नेत असेल, कंटेनर म्हणतात त्याला, तर विचार करा ह्या जहाजावरती किती कंटेनर ठेवलेले आहेत. या जहाजावर एवढे कंटेनर ठेवलेत म्हणजे या जहाजाची कॅपॅसिटी किंवा आकार किती मोठा असेल. बरोबर. दुसरं आहे सुटेबल फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट, म्हणजे दूरच्या वाहतुकीसाठी समुद्री वाहतूकच वापरतात, जलवाहतूक वापरतात. आता मला सांगा, जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं असेल तर आपण रिक्षा जास्त महाग पडते की बस जास्त महाग पडते? साहजिक आहे, रिक्षा जास्त महाग पडते. का? कारण बसमध्ये एका वेळेस खूप जास्त प्रवासी असतात आणि त्यामुळे त्यांचा जो खर्च आहे तो ऑटोमॅटिक प्रत्येक प्रवाशाच्या तुलनेत कमी होऊन जातो. म्हणजे एकंदरीत खर्च जास्त असतो, पण प्रवासी जास्त असतात त्याच्यामुळे तिकीट दर जरी कमी ठेवला तरी त्यांना ते कव्हर होऊन जातं. त्याच प्रकारे इथं जास्त सामान वाहून नेलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे सर्वात स्वस्त जो आहे जड वाहतुकीसाठी तो आहे जलवाहतूक. जलवाहतूक सगळ्यात स्वस्त असण्याचं आणखी एक कारण आहे. जर आपण एखादी गाडी वगैरे चालवायची असेल तर त्याच्यासाठी सरकारला रोड बांधावा लागतो, रस्ता बांधावा लागतो. परंतु एखादी जर समुद्री वाहतूक किंवा जलवाहतूक करायची असेल तर आपल्याला पाण्यामध्ये काही बांधायची गरज आहे का? काही बांधायची गरज नाही.
पाण्यामध्ये का बांधायची गरज नाहीये? कारण पाणी हाच आपला रस्ता होऊन जातो जलवाहतूक मध्ये, बरोबर. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी जलवाहतूक ही सर्वात जास्त सोयीची आणि सर्वात जास्त स्वस्त अशी वाहतूक आहे. त्यानंतर जसे काही फायदे आहेत तसे काही तोटेही असतील जलवाहतुकीचे. तर जलवाहतुकीचे तोटे काय आहेत? एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जलवाहतूक ही खूप खूप स्लो असते. म्हणजे एखादं सामान जर आपण इकडून ट्रान्सपोर्ट करायला चालू केलं तर ते आपल्या दुसऱ्या देशामध्ये पोहोचेपर्यंत कधी कधी 2-2, 3-3 महिनेही लागतात, बरोबर. त्यानंतर जलवाहतूक मध्ये जर ते समुद्रातून जाते तर समुद्री जे मोठे मोठे पूर वादळ वगैरे येतात समुद्रामध्ये, त्यामध्ये आपलं सामान किंवा प्रवाशांचे जीविताला हानी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जलमार्ग उपलब्ध नसतो. आता तुम्ही विचार कराल, मुंबई आणि पुणे किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जर तुम्हाला 2 जिल्ह्यांमध्ये जायचं असेल तर तिथं तुम्हाला जलवाहतूक उपलब्ध आहे का? नाही. का? कारण 2 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट कुठेही तुम्हाला नदी जोडणारी वगैरे प्रकार असा नाहीये, उपलब्ध नाहीये. तर अशा आहे तुम्हाला जलवाहतूक आणि त्याचे प्रकार समजले असतील. तर आपण यावरती आता फायदे आणि तोटे तर बघितले. चला, तर तुमचे जलवाहतुकीवरचे जे काही प्रश्न आहेत किंवा जी काही अंडरस्टँडिंग आहे ते आपण काही पुढच्या प्रश्नांमध्ये समजून घेऊया. तर पहिला प्रश्न, मोठ्या प्रमाणात माल वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणते जलवाहतूक साधन वापरले जाते? म्हणजे जास्त प्रमाणात माल आहे तर ते वाहून नेण्यासाठी पाण्यामध्ये काय वापरले जाते? नौका. याच्या आकारावरून आपल्याला समजत असेल की ही छोटी आहे. त्यानंतर मालवाहू जहाज, जसं की तुम्हाला मी सांगितलं की याचा आकार मोठा आहे, त्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक सामानासाठी खर्च हा कम्पेअर टू सगळ्यांच्या तुलनेत कमी येतो, त्यामुळे ही सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी आहे. पाणबुडी ही फक्त समुद्राखाली निरीक्षण करण्यासाठीच वापरली जाते, त्याचा मुख्यतः माल वाहून नेण्यासाठी उपयोग होत नाही. आणि फेरी म्हणजे ही फक्त प्रवाशांना वाहून नेण्यासाठी एका नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यामध्येच वापरण्यासाठी केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे मालवाहू जहाज, किंवा याला इंग्लिशमध्ये कार्गो शिप असंही म्हणतात. चला दुसरा, एका नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर प्रवाशांना नेण्यासाठी सामान्यतः कोणते साधन वापरले जाते? तर याचं उत्तर मी तुम्हाला मागच्याच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर फेरी आहे. योग्य उत्तर हे फेरी. तिसरं, खालीलपैकी कोणते जलवाहतूक साधन पाण्याखाली प्रवास करू शकते? जसं की तुम्हाला इथे दिसत असेलच, पाण्याखाली प्रवास करणारे, या चित्राशी मिळतं जुळतं काय आहे तर तुम्ही समजू शकता, पाणबुडी, किंवा याला इंग्रजीमध्ये सबमरीन असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते 2 जलमार्ग प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापरले जातात? अंतर्गत म्हणजे देशातल्या देशातच. तर देशातल्या देशात वापरीसाठी आपण काय वापरतो? रस्ते आणि महामार्ग हे आहेत अंतर्गत, पण हे जलवाहतुकीचे प्रकार आहेत का? नाही. त्यानंतर नद्या आणि कालवे. हो, हे उत्तर बरोबर आहे. रेल्वेमध्ये जलवाहतूक नाहीये. तिसरं, विमानमार्ग आणि धावपट्टी हे सुद्धा जलवाहतूक नाहीये, म्हणजे याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर बी, नद्या आणि कालवे. जलवाहतुकीचा एक महत्वाचा फायदा कोणता? जलवाहतुकीचा महत्वाचा फायदा जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माल वाहून नेता येतो. ती नेहमी सर्वात जलद असते का? नाही. तिला पाण्याची गरज असते नसते असं हे उत्तर बरोबर आहे का? नाही. ती फक्त प्रवाशासाठी वापरली जाते का? नाही. त्यामध्ये मालही वाहून नेता येतो. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चला, आता सर्वात शेवटचा एक बोनस प्रश्न, जहाज चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आता जहाजामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक छोटी जहाज आणि एक मोठी जहाज. तर आपण सर्वांनी पिक्चर्स वगैरे मूवी मध्ये बघितलेले आहे. तर जहाज चालवणाऱ्या व्यक्तीला कॅप्टन असं म्हणतात, किंवा मराठीमध्ये याला नावाडी असं म्हणतात. ठीक आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर ए, नावाडी, हे छोट्या प्रश्नासाठी, आणि ऑप्शन नंबर सी हे मोठ्या जहाजासाठी. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे. कारण जहाज चालवणे, त्यांचे नियंत्रण करणे आणि प्रवाशांचे सर्व निर्णय घेणे सर्वांची जबाबदारी कॅप्टन या व्यक्तीवरती असते. आता आपण पुढच्या ट्रान्सपोर्ट मोडवर जाऊया, एअर ट्रान्सपोर्ट. एअर ट्रान्सपोर्ट म्हणजेच हवाई वाहतूक. हवाई वाहतूक काय असते? विमान किंवा इतर हवाई वाहनांचा वापर करून वस्तू किंवा व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊन नेणे. वेगवान, सुरक्षित आणि लांब अंतर पटकन पार करण्यास मदत होते. आता जर ही वेगवान आहे आणि सर्वात सुरक्षित आहे आणि सर्वात फास्ट आहे तर यामध्ये खर्चही भरपूर आहे, याचं इंधन भरपूर महाग आहे,
याला हवेमध्ये उडायचं म्हणजे याचं वजन सगळ्यात कमी ठेवावं लागतं. यामुळे ही माल वाहतुकी आणि प्रवासी वाहतुकी ही सगळ्यात जास्त महाग असलेली वाहतूक व्यवस्था आहे. आता याचे प्रकार काय काय आहे आपण सगळ्यांनी बघितले. हवेमध्ये काय काय उडतं? एरोप्लेन म्हणजे विमान उडतं, हेलिकॉप्टर उडतं, त्यानंतर आपण पॅराशूट किंवा गरम हवेचे फुगे बघितलेले असतीलच. त्यानंतर रॉकेट. रॉकेट हे पृथ्वीच्या अंतराळाच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत करते. आता हवाई वाहतुकीचे विविध प्रकार कोणते कोणते आहेत मला सांगा. त्यानंतर हवाई वाहतुकीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये विमान आपण बघितलं आहे, त्यानंतर हेलिकॉप्टर आपण सर्वांनी बघितलं आहे, हॉट एअर बलून बघितलं आहे, ड्रोन बघितले आहेत आणि रॉकेट सुद्धा बघितले. आता यांचे वेगवेगळे फायदे बघू. एरोप्लेनचा फायदा काय काय आहे? ती मोठी हवाई वाहने आहेत, ती लांब अंतर जलद पार करण्यासाठी वापरली जातात, ती अनेक प्रवासी आणि माल वाहून नेतात. दुसरं आहे हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर हे मुख्यतः त्याच्या पंखांच्या साहाय्याने म्हणजे त्याला रोवर्स किंवा पाते असं म्हणतात, रोटर्स किंवा ब्लेड्स असंही म्हणतात, त्याने उडतात. ते काय करतं? ते एकाच ठिकाणाहून जसं विमानाला उडण्यासाठी एक धावपट्टी किंवा रनवेची गरज असते तसंच हेलिकॉप्टरला उडण्यासाठी कुठल्याही रनवेची गरज नसते. जमिनीवरती असा एच असा सिम्बॉल बघितला असेल, इथूनही जमीन हेलिकॉप्टर जे आहे ते एका ठिकाणाहूनच लगेच हवेत उडू शकतं, पण विमानाला त्याची गरज नसते. विमानाला एक धावपट्टीची गरज असते. त्यानंतर पॅराशूट. पॅराशूट हे फक्त गरम हवेवरती उडतं, म्हणजे इथे आग लागलेली असते, त्यामधून याच्यामध्ये गरम हवा जाते. गरम हवा ही थंड हवेपेक्षा हलकी असते, त्याच्यामुळं हे वरती जातं. परंतु याचा उपयोग जो आहे, पॅराशूटचा उपयोग हा फक्त मनोरंजनासाठी किंवा साहसी कार्य करण्यासाठीच वापरला जातो. याचा रेग्युलर ट्रान्सपोर्टमध्ये उपयोग होत नाही. त्यानंतर ड्रोन. आजकाल आपण सगळ्यांनी बघितलं आहे की लग्नामध्ये वगैरे शूटिंग करण्यासाठी किंवा छोटे छोटे जे कुठलेही आपले कार्यक्रम असतात त्याची शूटिंग किंवा छायाचित्रण करण्यासाठी, शेती वगैरेसाठी यासाठी ड्रोनची रेकॉर्डिंग वापरली जाते. त्यानंतर फायटर विमान. फायटर विमान हे शक्यतो त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की फायटर विमान हे लढाईमध्ये वापरलं जातं. कार्गोमध्ये तुम्ही सगळे इथे बघत असाल, इथं प्रवाशांना बसायला कुठेही जागा दिसत नाही. इथं हे विमान पूर्णपणे आतमधून पोकळ असतं, म्हणजे एकदम हॉलो असतं, त्यामध्ये सामान वाहून नेलं जातं. त्यामुळे कार्गो विमानाचा जो उपयोग आहे तो सामान ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. इथं वाचा, कार्गो विमानांचा उपयोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान नेण्यासाठी होतं, माल नेण्यासाठी. खूप जड आणि मोठा माल वाहून नेण्यासाठी करतात. व्यापार आणि व्यवसायासाठी त्याची मदत होती. हे सगळे पॉईंट इथे इंग्लिशमध्येही लिहिलेले आहेत. त्यानंतर रेस्क्यू एअरक्राफ्ट. रेस्क्यू एअरक्राफ्ट हा एक प्रकारे हेलिकॉप्टरचाच प्रकार आहे. रेस्क्यू एअरक्राफ्ट काय असतं? आता तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा मला. नॉर्मल हेलिकॉप्टर आणि विमान याच्यामध्ये काय फरक असतो? हेलिकॉप्टरला उडण्यासाठी रनवेची गरज असते, विमानाला उडण्यासाठी रनवेची गरज असते, एरोप्लेनला उडण्यासाठी. आणि एरोप्लेन हवेत एका ठिकाणी थांबू शकत नाही, त्याला पुढे जावंच लागतं. परंतु हेलिकॉप्टर जे आहे ते फिरत राहतंय, ते एका ठिकाणी थांबूही शकतं, एका ठिकाणी उतरूही शकतं आणि एका ठिकाणी हवेमध्ये स्थिरही राहू शकतं. त्यालाच जेव्हा मोठे मोठे पूर किंवा भूकंप येतात तेव्हा आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी मुख्यतः हेलिकॉप्टरचा उपयोग होतो. त्यांना रेस्क्यू एअरक्राफ्ट असं म्हणतात. आता इथं जमीन आपण पृथ्वीवरच इकडून तिकडे जाण्यासाठी फास्ट मध्ये आपण बघितलंय की हवाई वाहतूकमध्ये विमान, हेलिकॉप्टर, कार्गो शिप वगैरे वापरले जातात. परंतु जेव्हा आपल्याला पृथ्वीच्या अंतराळाच्या बाहेर जायचं असेल, तेव्हा आपण रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट असं वापरतो. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट हे विमान नाहीये, हे सगळ्यात जास्त तुम्ही ध्यानात ठेवा. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट हे विमान नाहीये. तर इथे त्यांचे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून बघू शकता. हे विमान जे आहेत, एअरक्राफ्ट, हे फक्त पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्येच म्हणजे वातावरणातच काम करतात. रॉकेट हे पृथ्वीच्या बाहेर जातं, स्पेसक्राफ्ट हेही पृथ्वीच्या बाहेर जातं. बरोबर? विमान, हेलिकॉप्टर याच्यामध्ये प्रवासी आपण वाहून नेऊ शकतो. रॉकेटमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवासी वाहून नेत नाही. रॉकेटमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या काही वस्तू आपण वाहून नेऊ शकतो, पण माणसे त्याच्यामध्ये जाऊन वाहून नेता येत नाही. त्यानंतर हे स्पेसक्राफ्ट वगैरे असतात किंवा आता हे जे सॅटेलाइट किंवा शटल आहेत, यामध्ये 1 ते 2 म्हणजे खूप कमी प्रमाणात माणसं वाहून नेतात. पण याचा उपयोग मुख्यतः प्रवास नसतो. याचा उपयोग मुख्यतः फक्त आणि फक्त एका ठिकाणाहून जाऊन तिथला अभ्यास करणे असतो. प्रवास म्हणजे काय? आता आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं, तर आपण आपल्यासोबत आणखी 4-5 जण जातात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे फक्त प्रवास करणेच असतो, गाडीमध्ये बसणे म्हणजे. परंतु यांचा उद्देश जो असतो पृथ्वीच्या बाहेर जाऊन तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणे हे असतो. हे सगळे प्रकार मी तुम्हाला आधी सगळं संपूर्ण सांगितलेलं आहेतच. यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ म्यूट करून एकदम शांतपणे वाचू शकता. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारा. त्यानंतर
आपण काही प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज टाइप ऑफ एअर ट्रान्सपोर्ट? एअर ट्रान्सपोर्टचा प्रकार काय आहे? शिप आहे का? चित्रावरून तुम्हाला दिसत असेल ही पाण्यामध्ये जाणारी. एरोप्लेन आहे का? हो, हे एरोप्लेन दिसतंय. ट्रेन आहे का? ट्रेन ही जमिनी वाहतुकीचा प्रकार आहे. बायसिकल सुद्धा जमिनी वाहतुकीचा प्रकार आहे. सो ऑप्शन बी, विमान किंवा एरोप्लेन इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न नंबर दुसरा. विच एअर व्हेकल इज मेनली यूज टू कॅरी मेनी पॅसेंजर्स ओव्हर लॉंग डिस्टन्स? म्हणजे दूरच्या अंतरावर खूप साऱ्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी काय वापरतात? तर दूरच्या प्रवासांमध्ये खूप साऱ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी विमान वापरतात. ड्रोन मध्ये कुठलाही माणूस बसत नाही. हॉट एअर बलून मध्ये बसतात 1 ते 2 लोक, पण त्यांचा उपयोग प्रवास हा नसतो. त्यांचा उपयोग फक्त साहसी कृत्य किंवा मनोरंजन असतो. आणि हेलिकॉप्टर हे शक्यतो कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जातं. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. प्रश्न नंबर 3. कोणते वाहन रोटर्स म्हणजे परिभ्रमण पंख्यांच्या साहाय्याने उभ्या दिशेने उड्डाण व लँडिंग करू शकतं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंखे कशाला आहेत, हे त्याला दिसतच असेल. तर याचं उत्तर हेलिकॉप्टर असे आहे. प्रश्न नंबर 4. व्हॉट इज कार्गो एअरक्राफ्ट मेनली यूज फॉर? कार्गो एअरक्राफ्ट, जिथं कार्गो हा शब्द आला तिथं समजायचं की मोठ्या प्रमाणात माल. कार्गो म्हणजे वाहून नेण्यासाठी, माल वाहून नेण्यासाठी. माल वाहून नेण्यासाठी कॅरिंग गुड म्हणजे माल वाहतूक करण्यासाठी, हे याचं करेक्ट आन्सर आहे. विच व्हेकल इज यूज टू लॉन्च स्पेसक्राफ्ट इन टू स्पेस? स्पेसक्राफ्टला म्हणजे वाहनांना अंतराळयान पाठवण्यासाठी काय वापरले जाते? त्याचं उत्तर रॉकेट असं आहे. आशा आहे तुम्हाला सगळं समजलं असेलच. आणि तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट फॉर युअर JNVST टेस्ट.